स्वागत आहे आपल्या सर्वांचं. आज काय विशेष काय दर्शन दिसत आहे आपल्या सर्वांना? काय केले? चंदन लावलेलं आहे भगवंतांना. तर त्याचीच कथा आपण आज ऐकणार आणि त्यानंतर आपलं थोडंसं रेग्युलर भगवद्गीतेचा क्लास आहे, तो शक्य झालं तर घेऊ, नाही तर पुढच्या वेळेस. तर विशेष चंदन यात्रा म्हणतात त्याला. भगवंतांना चंदन लावले की नाही? श्री श्री राधा कुंज विहारी भगवान की. किती सुंदर दिसत आहेत ना भगवंत चंदन लावल्यावर. चंदन चर्चित नीलकलेवर. गीत गोविंद म्हणून जयदेव गोस्वामींचं गीत गोविंद आहे. जगन्नाथपुरीमध्ये एक संत होऊन गेले, त्यांचं नाव आहे जयदेव गोस्वामी, आणि त्यांच्या गीत गोविंदामध्ये ते वर्णन करतात की चंदन चर्चित नीलकलेवर. निळ्या सावळ्या रंगाचं भगवंताचं शरीर आहे, त्याच्यावर हे चंदन भगवंतांना खूप आवडतं. तुळशीपत्र आणि चंदन रोज तुम्ही जर राधा पंढरीनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेले असाल तर रोज इथं तुम्ही वाहता ना तुळशीपत्र. चंदन आणि तुळशीपत्र रोज भगवंताच्या चरणाला. तुळशी लावल्याशिवाय, भगवंताच्या चरणाला तुळशी अर्पण केल्याशिवाय भगवंताचा शृंगार पूर्ण होत नाही. तुलसी, बासरी आणि मोरपीस या 3 गोष्टींशिवाय भगवंताचा शृंगार पूर्ण होत नाही. तुलसी चंदन पण आहे त्याच्यामध्ये, चंदन विशेष. तर हे चंदन यात्रा विशेष करून तर पांडुरंगाला सुद्धा चंदन लावत आहेत. दर संध्याकाळच्या वेळेस तर तुम्ही बघितलं, दुपारच्या वेळेस चंदन पूर्ण सर्वांगाला चंदन लावलेलं असतं आणि ते दुसऱ्या दिवशी सकाळीच काढतात काकड्याच्या वेळेस. त्याचा दर्शन होतं पूर्ण. परवा आम्ही गेलो होतो त्यावेळेस, काकड्याच्या वेळेस ते चंदन असं पूर्ण काढलं गेलं भगवंताच्या सर्वांगाचं. तर चंदन का लावलं जातं? चंदनाचे गुण काय आहेत? शीतलता प्रदान करतं ते चंदन. आणि आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर याच्या पाठीमागं कथा आहे. माधवेंद्रपुरींची कथा आहे या चंदन यात्रेची कथा. आणि अक्षय तृतीयेला ही कथा किंवा हा प्रसंग घडलेला आहे की अक्षय तृतीयेपासून, मग त्यामुळे इस्कॉनमध्ये अक्षय तृतीयेपासून 21 दिवस ही चंदन यात्रा, श्री श्री राधा पंढरीनाथ किंवा श्री श्री राधा गोविंद चंदन यात्रा, त्याला चंदन यात्रा म्हणतात. म्हणजे दररोज भगवंताला चंदन लावायला पाहिजे या दिवसांमध्ये. गरमीचे दिवस विशेष करून वृंदावनमध्ये वगैरे खूप गरमी असते तिकडे. त्यावेळेमध्ये भगवंतांना जास्त हे होऊ नये, तर धोती कुर्ता घातलेला आहे आणि धोती घातलेली आहे, तसं तर भगवंताच्या सर्वांगाला चंदन लावते, पूर्ण अंगालाच. तर परवा आपण पण परवाच लावलेलं राधा पंढरीनाथांना सुद्धा पूर्ण चंदन. आणि मग काही दिवस फक्त कपाळाला लावतात, पुजाऱ्याच्या ह्याच्यावर सर्वांगाला लावतात. तर याची कथा, तर माधवेंद्रपुरी पाद आपले आचार्य आहेत. माधवेंद्रपुरी नाव लक्षात राहील ना, माधवेंद्रपुरी. तर हे माधवेंद्रपुरी वृंदावनमध्ये राहत असताना तर वेगवेगळ्या प्रकारचे संन्यासी असतात. काही संन्यासी कुटीचक, बहुदक आणि परिव्राजकाचार्य असे संन्यासांमध्ये पण प्रकार असतात. म्हणजे एकाच ठिकाणी राहणारे संन्यासी, त्याला म्हणायचं क्षेत्र संन्यास. आणि त्यानंतर कुटीचक म्हणजे कुटी बांधून राहणारे, भिक्षा करून खाणारे आणि एका कुटीत राहणारे. आणि परिव्राजकाचार्य म्हणजे सतत फिरत राहतात, जसं शिला प्रभुपाद आणि प्रभुपादांचे अनुयायी आहेत. एका ठिकाणी राहतच नाहीत, आज इथं उद्या तिथं, 2 दिवस एका ठिकाणी राहिले तर तिसऱ्या दिवशी दुसरीकडे. तसं माधवेंद्रपुरी अशा एक प्रकारचे संन्यासी आहेत. आणि ते माधवेंद्रपुरी वृंदावनमध्ये आलेले होते, वृंदावनमध्ये भजन करत होते. तर गोविंदकुंड या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे का? गोविंदकुंड आठवते का? गिरिराजजींच्या पायथ्याशी गोविंदकुंड आहे. त्यांच्या तिथेच माधवेंद्रपुरींची बैठक आहे, एका झाडाखाली गिरिराजजींच्या अगदी जवळच माधवेंद्रपुरींची बैठक. त्या ठिकाणी ते भजन करत होते. त्यांची एक विशेषता होती माधवेंद्रपुरींची की ते कधीही भिक्षा मागायचे नाहीत. कोणी स्वतःहून आणून दिलं तरच खायचे. असेही संन्यासी बघा, विचार करू शकता. कसं कळणार की कोणाला याने काही खाल्ले की नाही, आणि कोण विचारलं का? आणि आजकालच्या कलियुगात तर असं शक्य आहे का? कोणी आणून दिलं तरच खायचं, एवढं भगवंतावरती अवलंबून आपण राहू शकतो का? पण माधवेंद्रपुरी तशा प्रकारची, कोणी आणून दिलं तरच खायचं, नसेल तर नाही, नसेल तर केवळ भजनच करत राहायचं. तर माधवेंद्रपुरी त्या ठिकाणी बसलेले होते. दिवसभर हे झाल्यानंतर भूक लागली होती त्यांना, पण स्वतःहून काही मागत नव्हते ते, आणि त्यामुळं हेच नाही झालं. तर मग शेवटी भगवंतांना माहिती असतं, भगवान सगळ्यांच्या हृदयात वास करत आहेत, परमात्मा आहेत.
त्यांना समजलं की माधवेंद्रपुरीने काही खाल्लेलं नाही आहे. मग रात्रीच्या वेळेस ते माधवेंद्रपुरींसाठी एक दुधाचा लोटा मातीच्या भांड्यामध्ये, तिकडं खापराची मातीची भांडी वापरतात. लस्सी वगैरे तुम्ही पिला असाल वृंदावनला गेल्यावर तर दूध पिण्यासाठी अजूनही वापरतात. तर त्या मातीच्या भांड्यामध्ये दूध घेऊन आले भगवंत. वेश बदलून आले होते, गोप वेश धारण करून आले होते, तिथल्याच एक ग्वालबालाचा वेश. आणि हे जरा म्हणे तुमच्यासाठी दूध, माधवेंद्रपुरी तुमच्यासाठी दूध आणलंय मी. तर माधवेंद्रपुरी म्हणतात तुम्हाला कसं कळलं किंवा तुला कसं कळलं की मी काही खाल्लेलं नाही किंवा मला भूक लागली आहे म्हणून. भगवंत म्हणतात माझी आई इकडं आलेली होती, म्हणजे वेश बदलून आलेले भगवंत म्हणतायत, आणि त्यांनी तुम्हाला बघितलं आणि तिला वाटलं की तुम्ही काय खाल्लं नसेल म्हणून तिनं तुमच्यासाठी दूध. आणि वृंदावनमध्ये कुणीही उपाशी राहत नाही म्हणे, वृंदावनमध्ये कुणीही उपाशी राहत नाही, आणि जर कुणी उपाशी राहिलं तर मी स्वतःहून जाऊन त्यांना देत असतो असं ते म्हणाले. माधवेंद्रपुरींना वाटलं की हां ठीक आहे. मग थोड्या वेळ ते हे झाले आणि थोड्या वेळ त्यांचं जप वगैरे झाल्याच्या नंतर त्यांनी बघितलं की ते नक्की काय आहे. तर ते दूध होतं त्याने ते घेतलं आणि इतकं त्यांना ते दूध घेतल्यानंतर अष्टसात्विक विकार प्रकट झाले. भगवंतांनी साक्षात दूध आणून दिलेलं. आणि मग ते पिल्यानंतर त्यांच्या रोमांचकंपा अष्टतरंग भाजो, त्यांच्यामध्ये अष्टसात्विक विकार प्रकट झाले. हरिबोल हरिबोल हरिबोल. आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा, अश्रुकंप व्हायला लागला, अश्रू यायला लागले की ते भगवंत स्वतः ग्वाल बाल स्वरूपातले श्रीकृष्णच आले होते, पण मी इतका दुर्भागी आहे त्यांना ओळखू शकलो नाही. म्हणून माधवेंद्रपुरींना एक प्रकारे पश्चाताप पण व्हायला लागला की त्या भगवंताला ओळखू नाही शकलो. तर भगवंत कशाच्या रूपामध्ये येतील आणि कधी येतील आपल्या समोर सुद्धा ते आपल्याला कधी कधी लक्षात येत नाही. तर एक व्यक्ती होता, पण चॅलेंजिंग मूड असेल तर भगवंत येत नाहीत. हां, देव आलाच पाहिजे, देव काय आपल्या घरचा नोकर नाही आहे यायला, पण प्रेम असेल तर भगवंत नक्कीच येतात. प्रेमाने बोलून प्रेमाच्या अधीन होऊन येतात भगवंत. ते भगवंत केवळ प्रेमाचे भुकेले आहेत. आणि माधवेंद्रपुरी म्हणजे साक्षात कल्पवृक्ष आहेत. कल्पवृक्ष म्हणजे ज्या झाडाखाली गेल्यानंतर सगळ्या इच्छा पूर्ण होतात, त्या कल्पवृक्षाचा अवतार आहेत माधवेंद्रपुरी. ते तर साक्षात भगवंतांचे भगवंताच्या धामातलेच आहेत. आणि मग त्यांना किती प्रेम असेल भगवंताविषयी. नित्यसिद्ध आहेत आणि त्यामुळं इतकं प्रेम त्यांचं प्रकट झालं. आणि ते नुसतं ते खीरच पिले नाहीत, तर ते जे लोटा होता मातीचा, तर भगवान म्हणाले होते की मी माघारी पण येईन, तुम्ही पिऊन रिकाम्या झाल्यानंतर ह्या लोटा मी घेऊन जाईन तुमचं झाल्यानंतर. माधवेंद्रपुरींनी आता ठाम विचार केला की आता माघारी येणार आहेत आणखी एकदा म्हटल्यानंतर आता मी काय करतो, वाट बघणार. आत्ता यावेळेस आता मला दुसरी संधी मला सोडायची नाही आहे. आणि असं म्हटल्यानंतर ते भगवंताची वाट बघत होते. अगदी वाट बघत 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 रात्र झाली. शेवटी माधवेंद्रपुरींना थोडासा डुलका लागला. जेवढ्यात डुलका लागला तेवढ्यात भगवंत आले. भगवंत फार हुशार आहेत. आणि ते भगवंतांनी काय केलं की तो मटकं होतं ते लोटा ते घेऊन गेले. आणि घेऊन गेल्यानंतर त्या रात्री माधवेंद्रपुरींना स्वप्न पडलं. त्या स्वप्नात माधवेंद्रपुरींना भगवंत आले. गोपाल श्रीनाथजी, नाथद्वाराला तुम्ही गेलात कधी? श्रीनाथजी आहेत असे, एक हात वरती केलेला अशा प्रकारे, एक हात डाव्या हाताची करंगळी वरती केला. त्या श्रीनाथजी स्वप्नात आले गोपालच्या रूपामध्ये आणि सांगितलं की हे माधवेंद्रपुरी बाद, मी अनेक वर्षापासून जवळच या ठिकाणी झाडी आहे, त्या झाडीच्या ठिकाणी जमिनीमध्ये आहे आणि मला खूप दाह होत आहे. मी अनेक वर्षापासून त्या जमिनीमध्येच मला पुरून ठेवलेलं आहे. तर तुम्ही काय करा, मला तिथून वर काढा, मला खूप त्रास होतोय एवढ्या वर्षापासून. तर माधवेंद्रपुरी दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्यांना ते स्वप्नाचं हे होतं आणि माझी पूजा अर्चा करा असं भगवंतांनी सांगितलेलं असतं. तर माधवेंद्रपुरी तिथल्या शेजारच्याच गावातल्या लोकांना बोलवतात
खोदतात तिथली जमीन त्या झाडीमध्ये जाऊन, आणि जमीन खोदल्यानंतर मग तिथे काय भेटतं? भगवंत, ते श्रीनाथजी भेटतात, जे आज आहेत नाथद्वारामध्ये श्रीनाथजी, ते भेटतात आणि ते त्यांची विग्रह रूपामध्ये, आणि मग त्यांना वरती काढलं जातं. वरती काढल्यानंतर त्या ठिकाणी भगवंतांचा अभिषेक होतो. 900 पाण्याच्या घड्यांनी भगवंतांचा अभिषेक होतो. किती पाण्याचे घडे? 900. तर यमुना नदीतून किंवा जवळच तिथं हे आहे, कोणती नदी? काय बोलतात नदीचं नाव मला? गंगा. तर त्या नदीतून पाणी आणून 900, जवळजवळ 900 असं मी ऐकलं, 900 घड्यांचा अभिषेक भगवंतांना केला. वेगवेगळ्या प्रकारे, फक्त पाण्याचाच नाही, सगळं दूध, तूप, दही, मध, सगळ्याचा अभिषेक. आणि दररोज हजारो लोकांना, आसपासच्या गावातले लोक यायचे आणि प्रसाद, अन्नकूट महोत्सव असं म्हटलं जातं त्याला. 56 भोगपेक्षा जास्त, हजारो भोग भगवंतांना अर्पण करायचे आणि सगळ्यांना प्रसाद वाटायचे. आणि असा उत्सव चालूच होता. अनेक दिवस असा उत्सव चालला, वर्षानुवर्ष उत्सव चालायला लागला. मग त्या एका थोड्या काळामध्येच भगवंत पुन्हा माधवेंद्रपुरींच्या स्वप्नात आले आणि म्हणले, ही सेवा जी चालू आहे ती तर योग्य आहे, चांगलीच आहे म्हणे, पण माझा दाह काही कमी होत नाही. एवढ्या वर्षापासून माझी गरमी काही कमी होणं, मला काय पाहिजे? चंदन लावायला पाहिजे, मला चंदनाची आवश्यकता आहे. आणि कोणतं चंदन? मलयगिरीचं चंदन, मलय चंदन पाहिजे. आता ते मलय चंदन मिळतं कुठे? जगन्नाथपुरी. आता वृंदावन ते जगन्नाथपुरी अंतर काही जवळ आहे का? नाही. तर भगवान म्हणतात तिथे तुम्ही जा, तिथून ते चंदन घेऊन या आणि मला हवं आहे ते चंदन. आता भगवंताचे जे शुद्ध भक्त आहेत त्यांची स्वतःची अशी काही इच्छा नसते. त्यांची इच्छा केवळ हीच असते की जी भगवत इच्छा आहे, भगवत इच्छेसाठी ते सगळ्या गोष्टी करतात. मग माधवेंद्रपुरींना जेव्हा समजलं भगवंतांना अशा प्रकारचं चंदन पाहिजे, तर ते लगेच दुसऱ्या दिवशी निघाले चंदन आणायला. कुठे? जगन्नाथपुरी धाम की. आणि जगन्नाथपुरीला जाता जाता त्या ठिकाणी गोपीनाथ, रेमुना हे ठिकाण येतं. रेमुना, काय ठिकाणाचं नाव? रेमुना, यमुना नाही, रेमुना. तर ते रेमुना या ठिकाणी, त्या ठिकाणी गोपीनाथांचं मंदिर आहे, राधा गोपीनाथ. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या गोपीनाथांची फार सुंदर सेवा त्या ठिकाणी होत असते. आणि ती सेवा होत असताना त्यावेळेसचा टाईम होता भोग ऑफरिंगचा, भगवंतांना भोग लागतो. त्या ठिकाणी गोपीनाथांना खीर भोग लावली जात असते. क्षीर आणि खीर दोन प्रकारच्या गोष्टी आहेत. क्षीरचोर गोपीनाथ म्हणतात. आता ते क्षीर आणि खीर एकच नाही आहे. तर खीर म्हणजे काय? आपण केवळ दुधामध्ये काही ना काहीतरी आपण टाकत असतो, तांदूळ किंवा बाकीच्या काही गोष्टी टाकतो, थोडंसं आटवतो आपण, आणि ते होते खीर. पण क्षीर म्हणजे काय? तर ते 1:16 रेशो, म्हणजे ते गाढ खूप आटवून ते क्षीर बनवतात. म्हणजे 16 लिटर दूध असेल तर फक्त 1 किलो तांदूळ त्यात टाकायचे आणि पूर्ण आटवायचं ते, अशा प्रमाणात गुरु महाराज सांगत असतात 1:16 रेशोमध्ये. तर क्षीर, आणि तेव्हा ती गाढ किती रबडीसारखी खीर, मग ती त्याला म्हणायचं क्षीर. आणि अशी क्षीर कुणाला? त्या गोपीनाथांना. जवळजवळ असे 11 भांडे त्याचे, त्या 11 भांड्याची खीर गोपीनाथांना भोग लागत असते. आणि मग ती खीर ते समोरून घेऊन चाललेले असताना माधवेंद्रपुरींच्या मनामध्ये आलं, माधवेंद्रपुरीपादांच्या मनामध्ये आलं की ही खीर जर मला खायला भेटली किंवा मला थोडासा प्रसाद याचं चाखायला भेटली तर अशी खीर मी माझ्या गोपालांना बनवू शकतो, असा विचार त्यांच्या मनात आला. हा विचार तर तसा चांगलाच आहे, भगवंतांच्या प्रसन्नतेसाठीचाच विचार आहे किंवा भगवंताची सेवा करण्याचाच विचार आहे. पण परत त्यांच्या लक्षात आलं की मी असा विचार केलाच कसं काय, अजून भोगही लावलेला नाही आहे भगवंतांचा, तोपर्यंतच माझ्या मनात हा विचार आला म्हणजे मी किती पापी आहे. आणि असा विचार केला आणि ते तिथून निघून गेले. नाही म्हणे, मी आता या ठिकाणी मी राहू शकत नाही.
इतका मी हे कसं काय असू शकतो, की माझ्या मनात असा विचार आलाच कसा? भोग लावायच्या अगोदर मला ती खीर भेटावी असा विचार आलाच कसा? तर आपले दुसरे एक आचार्य आहेत, शिल प्रभुपादांचे गुरु, 2 नंबरला आहेत बघा, 3 नंबरला आहे तिकडून, भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज. ते लहान असताना बघा, आचार्य त्यांच्या आपल्या आपणे आचारी जगते शिकाय, त्यांच्या आचरणातून शिकवतात, म्हणून ते आचार्य. आचरणातून शिकवतात म्हणून काय झाले ते आचार्य. तर भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज लहान होते आणि लहान असताना त्यांचे वडील आहेत श्रील भक्ती विनोद ठाकूर महाराज, केदारनाथ दत्त त्यांचं नाव. आणि आंब्याचा सीझन, आता हे आंब्याचा सीझन चालू झाला परवापासून, आणि त्या सीझनमध्ये आंबे आणले होते त्यांनी घरी. आता आंबे आणले, ठेवलेले होते असे टेबलवर समोरच. भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर लहान होते. लहान मुलांना काय कुठली गोष्ट आणली की लगेच त्याच्याकडे आकर्षित होतात आणि घेऊन लगेच तोंडात किंवा खायला लागतं, खायची इच्छा असते. भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर आले 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 आंबा हातात घेतला आणि त्याचा नुसता सुगंध घेतला त्या आंब्याचा. खायची इच्छा होतीच त्यांना तशी. त्यावेळेस भक्ती विनोद ठाकूरांनी बघितलं आणि म्हटले, अरे बाळा, हा आंबा अजून भगवंताला भोग लावलेला नाहीये, तू कसं काय हातामध्ये घेतलास? भगवंताला भोग लावल्याशिवाय कुठलीही गोष्ट आपण ग्रहण करायची नसते. आणि असं सांगितल्यानंतर श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांनी लगेच तो आंबा खाली ठेवला आणि त्या दिवशी प्रतिज्ञा केली की आजपासून मरेपर्यंत मी आंबा खाणार नाही. काय प्रतिज्ञा घेतली? आजपासून मरेपर्यंत मी कधीही आंबा खाणार नाही. का तर आज काय झालं? भगवंताला भोग न लावलेला आंबा मी माझ्या हातामध्ये घेतला किंवा त्याचा सुगंध घेतला किंवा मी त्याला भोगण्याची इच्छा केली म्हणून. तर हे आहेत आचार्य, म्हणून त्यांची पूजा केली जाते. काही लोक विचारतात ना की हे देवाच्या सोबत तुम्ही हे संतांची पूजा पण कसं काय करताय? तर हे आपले आचार्य आहेत, आचरणातून शिकवलं त्यांनी. तर त्यामुळं तसेच माधवेंद्रपुरींच्याही मनात आलंही, म्हणले आता मी काही खीर हे करणार नाही, आणि मग तिथून निघून गेले. आणि त्या दिवशी गोपीनाथांना खीर भोग लावण्यात आली, पुजारीने लावली भोग, काढले ते भांडे, आणि पुजारीच्याही काही लक्षात नाही आलं, आपापल्या नादात असते पुजारी होते. जाऊन झोपले. झोपल्यानंतर संध्याकाळी जेव्हा रात्रीच्या वेळेस 2-2:30च्या सुमारास पुजारीच्या स्वप्नात गेले गोपीनाथ. उठ म्हणले. गोपीनाथ स्वप्नात आल्यानंतर उठले पुजारी, आणि उठल्यानंतर पुजाऱ्यांनी दृष्टांत दिला त्यांना. सांगितलं की मी 1 लोटा खीर काय केलेलं आहे, एक खिरीचं मडकं काय केलेलं आहे पाठीमागं ठेवलेलं आहे. माधवेंद्रपुरींसाठी ते काढून ठेवलं आहे मी. 11 जे असायचे त्याच्यातले 1 काढून ठेवलं होतं, पण ते पुजाऱ्याच्या लक्षात नाही आलं. पुजाऱ्यांनी तसंच ते 10च्या 10 नेऊन ठेवले होते, पण 1 भगवंतांनी स्वतःच्या पायाच्या पाठीमागं लपवून ठेवलं होतं, चरणाच्या पाठीमागं भगवंतांच्या. स्वतः भगवंतांनी माधवेंद्रपुरींसाठी खीर काढून ठेवली होती. आणि मग भगवंतांनी सांगितलं बरोबर पुजारीला, ती खीर म्हणे नेऊन दे, माधवेंद्रपुरी म्हणून भक्त आहेत माझे, तर त्यांना ती खीर नेऊन दे. आणि मग पुजारी उठतात. आता गर्भगृहामध्ये जायचं म्हटल्यानंतर आंघोळ वगैरे करायला लागते. त्यावेळेस अगदी 2:30-3च्या सुमारास आंघोळ वगैरे केली आणि लगेच आतमध्ये गेले. जाऊन पाहतायत तर भगवंताच्या चरणाच्या पाठीमागं खीर होती, ते खिरीचं भांडं. फार आश्चर्य झालं पुजाऱ्यांना सुद्धा. आणि ते खिरीचं भांडं हातात घेतलं त्यांनी, बाहेर आले आणि भगवंतांनी सांगितलं होतं अमुक अमुक ठिकाणी ते बसले, तिथं जाऊन म्हणायचं माधवेंद्रपुरी कोण आहे तो, त्यांच्यासाठी गोपीनाथांनी क्षीर चोरून ठेवलेली आहे. आणि असं करत करत पुजारी जातात. आणि पुजारी गेल्यानंतर माधवेंद्रपुरी पाद कोण आहेत, त्यांच्यासाठी गोपीनाथांनी क्षीर चोरून ठेवली आहे. माधवेंद्रपुरींना वाटतं मी नसेन ते माधवेंद्रपुरी, आणि मग दुसरं कोणीही असू शकतं असं वाटलं त्यांना. भगवंताचे भक्त असेच असतात की कदाचित मी नसेन तो, किंवा कुठल्याही गोष्टीचा श्रेय ते स्वतःला नाही घेत.
आणि मग माधवेंद्र त्यावेळेस ते म्हणाले की वृंदावनवरून आलेले माधवेंद्रपुरी कोण आहेत, त्यांच्यासाठी भगवंताने खीर चोरून ठेवली आहे. त्यावेळेस ते म्हणतात हां मीच आहे. मग त्यांना ती खीर नेऊन देतात आणि ज्यावेळेस ते माधवेंद्रपुरी पाहत ती खीर ग्रहण करतात, परत त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा, अश्रुकंप, शरीर पुलकित होतं, हरिनाम उच्चारण करतात आणि इतका भावावेश प्रकट होतो त्यांच्यामध्ये. तर खीर पूर्ण खातात आणि त्या खिरीचं जे भांडं होतं ते पूर्ण त्याचा चुरा फोडून हे करतात आणि स्वतःच्या जे उत्तरी असते संन्यासांची त्याच्यामध्ये ठेवतात. आणि दररोज त्यातलं त्या मडक्याची ती माती, त्या खिरीचं मडकं जे होतं ती माती रोज थोडी थोडी खायची ते, कारण ती भगवंतांनी स्वतः त्यांच्यासाठी काढून ठेवलेलं होतं. खीर तर खाल्लीच पण त्याच्यासोबत ते भांडंसुद्धा त्या मातीचं होतं, ती माती पण ते खायचे. आणि मग तिथून त्यांना वाटलं की आता हे काही बरोबर नाही. आणि जर इथल्या सगळ्या लोकांना समजलं की माझ्यासाठी भगवंतांनी खीर चोरून ठेवली, तर मग सगळ्यांना समजलं सगळे लोक मला इथं दर्शनाला येतील आणि पाया पडायला येतील आणि काय नाहीत करणार. तर आपल्याला जर असं झालं कोणी पाया पडायला लागलं तर हां लगेच काय काय लोक असू द्या आशीर्वाद आशीर्वाद, राहू द्या असू द्या म्हणत नाही कोणी, इच्छा तर नसते पण तरी पण उगा आपलं जग राहते म्हणून राहू द्या करतं. तर विशेष करून आपल्याकडे पाया पडायची प्रथा नसते, लांबूनच आपण हरे कृष्ण म्हणत असतो. तर भक्तांना कुठल्याही प्रतीक्षा जी ही काय म्हणतात प्रतिष्ठेची गरज नसते. कृष्ण भक्त जे आहेत त्यांना, पण त्यांच्या मागच लागलेली असते प्रतिष्ठा शुकरेर विष्ठा असं म्हटलेलं आहे. शुकर म्हणजे आता त्याचं नाव काही घेत नाही, शुकर समजलं ना सर्वांना. शुकर, त्या शुकराची विष्ठा म्हणजे लक्षात आलं का शुकरेर विष्ठा, ते शुकर विष्ठाच खात असतं आणि त्याची विष्ठा म्हणजे किती घाण झाली प्रतिष्ठा. आणि एका भक्तासाठी प्रतिष्ठा म्हणजे त्या शुकराच्या विष्ठेसारखी आहे. त्यांना आवश्यकता नसते किंवा ते कधीही त्याची इच्छा करत नाहीत, पण या प्रतिष्ठा किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी भक्तांच्या मागच असतात. म्हणजे त्यांना गरज नसताना सुद्धा त्या गोष्टी त्यांच्या मागे येतात, आपोआपच येतात. भक्तीचं फळ आहे ते, प्रतिष्ठा वगैरे प्राप्त होते त्यांना. कुठले संत तुम्ही कधी बघितलात का की त्यांना प्रतिष्ठा पाहिजे असते किंवा असे काही हे करतात? नाही, त्यांना काही याची काही गरज नसते, आवश्यकता नसते. तर त्यांना फक्त भगवंतांची प्रसन्नता जेवढी होईल तेवढीच त्यांच्यासाठी ती महत्त्वाची आहे. मग माधवेंद्रपुरी विचार करतात की चला इथून पटकन आपण ही जागा सोडली पाहिजे आणि जगन्नाथपुरीला गेलं पाहिजे ते चंदन आणण्यासाठी. आणि ते त्याच रात्री निघतात लगेच आणि दुसऱ्या दिवशी तिथं पोहोचतात. तर त्यांचं ऑलरेडी सगळं तिथं पोहोचलेलं होतं, नाव प्रतिष्ठा तिथं आधीच पोहोचलेली होती त्यांच्या स्वागतासाठी. माधवेंद्रपुरींच्या स्वागतासाठी सगळं काही त्या जगन्नाथपुरीत सगळीकडे नाव